सोलापूरचे माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते महेश कोठे यांचे नुकतेच निधन झाले। या दुःखद प्रसंगानंतर काल स्वर्गीय महेश कोठे यांच्या निवासस्थानी पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी सांत्वनपर भेट देऊन त्यांच्या स्मृतींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण करून त्यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे, आमदार देवेंद्र कोठे आणि कुटुंबियांचे सांत्वन केले आणि पक्ष या दुःखद प्रसंगी आपल्या कुटुंबियांसमवेत असल्याचे सांगितले। आता विषयच नाही, हा एक सामाजिक घरगुती विषय आमच्या सगळ्यांसाठी आहे। अर्थातच त्यांच्या सगळ्या कुटुंबाची, मग त्यांचा मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, सगळेच आमच्या कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग आहे। त्या सगळ्यांची जबाबदारी, खरं तर काल आमचं मिसकम्युनिकेशन झालं। काल त्यांनी मला सांगितलं होतं सकाळी, आम्ही सगळे कॉन्टॅक्टमध्येच होतो, सकाळी फ्युनरल आणि मी मुंबईला होते त्याच्यामुळे पोहोचणं अशक्य होतं। नंतर जो डिले होत गेला, आता काल संध्याकाळीच मी फ्युनरललाच आले असते, मलाही दर्शन मिळालं असतं त्यांचं। म्हणून आज मी तातडीने कुटुंबाला भेटायला आले। मी आधीच येणार होते, मग पण त्यांचे काही रिच्युअल्स आले होते म्हणून त्यांनीच मला सांगितलं की आज संध्याकाळी या, म्हणून मी आज नाही तर मी सकाळीच आज येणार होते। पण हे खूप दुर्दैवी आणि मला अजूनही खरं वाटत नाही। हे वय पण नाही, सो यंग, जिमतेम 60 वर्षाचे पण जिमतेम आहेत, त्याच्यामुळे खूप यंग, खूप मोठा लॉस, एक पर्सनल लॉस आमच्या सगळ्यांसाठी। मुलांचे आणि आमचे कौटुंबिक संबंध अनेक वर्षाचे नाही, दशकांचे आहेत आणि आमच्या सगळ्यांच्याच वतीने, म्हणजे पवार कुटुंब, सुळे कुटुंब, पक्ष, आम्ही सगळ्यांच्या खरं कुटुंबाचाच एक भाग आहे। मी तमाम त्यांच्यावर प्रेम करणारे, हजारोने लाखो त्यांच्यावर प्रेम करणारे जे लोक आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या वतीने मी आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते। मला अजूनही विश्वास बसत नाही, तो फोटो बघून असं वाटतंय आता ते माझ्याकडे बघून हसतील। आणि एक अतिशय मनमिळाऊ स्वभाव, कामाला वाग, आणि कधी आलं की एक उत्साह त्यांच्यावर असायचा। मला आठवतं आपण एका मंदिरात पण इथे गेलो होतो तेव्हा सकाळी दर्शन आठवतं मार्कंडेच्या, तेव्हा म्हणजे असे एक एक आठवणी, कितीतरी आठवणी अशा त्यांच्या आहेत। मी एवढंच म्हणेन की हा अतिशय अडचणीचा काळ त्यांच्या कुटुंबासाठी, संघटनेसाठी, सगळ्याच आमच्यासाठी आहे। ना आदरांजली आणि मनापासून श्रद्धांजली अर्पण करते। आणि त्यांची ही जी पोकळी आहे की सोलापूर काय, मला नाही वाटत आपल्या कुणाच्याही आयुष्यात कुटुंबाचा अतिशय एक महत्त्वाचा भाग आहे। म्हणजे आमच्या संघटनेमध्ये किंवा पक्षामध्ये आम्ही कधीही एक प्रोफेशनल असं पर्सनल रिलेशनशिप, त्याच्यामुळे अर्थातच संघटनेमध्ये एक कुटुंब म्हणून आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा अर्थातच त्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी आम्हाला घ्यावीच लागते। याची जबाबदारी आज आमच्या सगळ्यांवरच आहे। त्याच्यामुळे अर्थातच त्यांच्यासाठी मग त्यांच्या स्वप्नातलं जे सोलापूर असेल किंवा IT पार्क असेल, त्यांच्या नावाने आपण सगळे म्हणून एकत्र काहीतरी करूया इथे। पण मला वाटतं अजून त्या शॉपमधूनच बाहेर नाही पडलं, म्हणजे अजूनही विश्वास बसत नाहीये की ते आपल्यात नाही आहेत। मला ती त्यांच्या इलेक्शनची सभा आठवते, उभं म्हणजे सगळं असं वाटतंय की जे जणू काय कालच झालं, आणि अजूनही वाटतंय की हे खरं आहे का। यावेळी म्हाडाचे आमदार अभिजित पाटील, मोहोळचे आमदार राजू खरे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, शहराध्यक्ष सुधीर खरटमल, माजी अध्यक्ष भारत जाधव, माजी महापौर जनार्दन कारंपुरी, शंकर पाटील, महेश गादेकर, प्रदेश प्रवक्ते UN बेरिया, दिनेश शिंदे, दादाराव रोटे, चंद्रकांत पवार, प्रदेश युवक उपाध्यक्ष प्रशांत बाबर, सोशल मीडिया प्रदेश सरचिटणीस मिलिंद गोरे, वैद्यकीय विभाग प्रदेश सरचिटणीस राहुल बोळकोटे यांच्यासह कार्यकर्ते व इतर पदाधिकारी उपस्थित होते।